गजानन श्री गजानन पूजेविधी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत श्री गजानन महाराजांच्या कृपेचा एक अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव। हा अनुभव आहे सौ रेखा घेगाटे राहणार वाशिम यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलेला हा अनुभव आहे। चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। त्या आपल्या वैयक्तिक कामासाठी आपल्या मुलासोबत आणि सासऱ्यांसोबत शेगावला गेल्या होत्या। शेगावला गेल्यावर स्वाभाविकच त्यांच्या मनात एकच इच्छा होती, महाराजांचे दर्शन घ्यायचे आणि त्यांच्या चरणी माथा टेकवायचा। पण त्या दिवशी परिस्थिती थोडी वेगळी होती। दर्शनासाठी मोठी रांग होती। इतकी मोठी रांग होती की त्या रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 तास लागणार होते। त्यांच्यासमोर वैयक्तिक कामही होते, म्हणून त्यांनी आधी आपले काम पूर्ण केले आणि त्यानंतर मंदिरात प्रवेश केला। मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले। दर्शन घेताना मनाला एक वेगळाच आनंद मिळाला। शेगावला येऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले होते, म्हणजे प्रवासाचा उद्देश पूर्ण झाला होता। पण त्यांच्या मनात एक छोटीशी इच्छा होती, मुलाला महाराजांचा प्रसाद मिळावा। आईच्या मनात आपल्या मुलासाठी किती प्रेम असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही। आपण देवाच्या दर्शनाला गेलो की आपल्या मुलाच्या हातात देवाचा प्रसाद ठेवावा ही भावना अगदी स्वाभाविक आहे। त्यांच्या मुलालाही शेगावला आल्यावर महाराजांचा प्रसाद मिळावा अशी त्यांची इच्छा होती। पण प्रसादाची व्यवस्था अशी होती की रांगेत उभे राहून दर्शन घेणाऱ्या भक्तांनाच प्रसाद मिळत होता आणि त्यांना पुन्हा 2.5-3 तासांच्या रांगेत उभे राहणे शक्य नव्हते। म्हणून मनात कुठेतरी एक खंत निर्माण झाली। दर्शन झाले पण महाराजांचा प्रसाद मिळाला नाही। आई म्हणून त्यांना आपल्या मुलाची ही इच्छा जाणवत होती। मुलगा शेगावला आला होता, महाराजांचे दर्शन झाले होते, पण हातात प्रसाद नव्हता। कदाचित ही गोष्ट दुसऱ्या कुणाला अगदी छोटी वाटली असती, पण भक्तासाठी देवाचा प्रसाद म्हणजे फक्त एक लाडू नसतो, तो असतो देवाच्या कृपेचा आशीर्वाद। तो असतो महाराजांनी आपल्याला स्वीकारल्याची भावना। आणि म्हणूनच त्या आईला मनात ही गोष्ट लागून राहिली। त्यांना वाटत होते, माझ्या मुलाला महाराजांचा प्रसाद मिळाला असता तर किती छान झाले असते। पण परिस्थितीसमोर त्या असह्य होत्या। दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महाराजांना प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली। मनात महाराजांचे नामस्मरण होते, पण प्रसादाची इच्छा कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात होतीच। तेवढ्यात त्यांची नजर लाडूच्या प्रसादाकडे गेली। प्रसाद दिसत होता, पण तो मिळणार नव्हता, कारण तो रांगेतून दर्शन घेणाऱ्या भक्तांनाच दिला जात होता। त्यामुळे त्यांनी मनातील खंत आणखी वाढली आणि मग त्या मंदिराच्या बाहेर आल्या। त्यांचे सासरे प्रसाद घेण्यासाठी टोकन घेऊन गेले आणि त्या आपल्या मुलासोबत बाजूला उभ्या राहिल्या। त्या क्षणी त्यांच्या मनात प्रसादाचा विचार होता, पण काही करता येत नव्हते। तेवढ्यात त्यांना आपल्या समोर जमिनीवर एक प्रसादाचे ताट पडलेले दिसले। त्या क्षणी त्यांनी थोडे आश्चर्य वाटले, पण त्यांनी तो प्रसाद उचलला नाही, कारण तो कुणाचा तरी पडलेला असू शकतो असे त्यांना वाटले। त्या तिथेच उभ्या राहिल्या आणि काही क्षणातच त्यांचे सासरे प्रसाद घेऊन परत आले। त्यांच्या हातात प्रसाद होता, पण तेवढ्यात जे घडलं त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। त्यांच्या समोरच लाडूचा प्रसादाची पुडी पडली। मुलाला प्रसाद मिळणार नाही अशी त्यांची खंत होती। ज्या मुलासाठी आईच्या मनात प्रसादाची इच्छा होती, ज्यांना वाटत होते की आता प्रसादाशिवाय परत जावे लागेल, त्यांच्यासमोर महाराजांच्या प्रसादाची व्यवस्था झाली। ज्यांना प्रसाद मिळणार नाही अशी त्यांना खंत होती, ज्या मुलासाठी आईच्या मनात प्रसादाची इच्छा होती, ज्यांना वाटत होते की आता प्रसादाशिवाय परत जावे लागेल, त्यांच्यासमोर महाराजांच्या प्रसादाची व्यवस्था झाली। त्या क्षणी त्यांच्या मनात काय भावना निर्माण झाली असेल। डोळ्यांसमोर महाराज, हातात प्रसाद आणि मनात एकच विचार, महाराजांनी आमची इच्छा ऐकली। त्या प्रसादाकडे पाहताना त्यांच्या मनात आले, हा प्रसाद आपल्यासाठीच महाराजांनी दिला आहे, कारण प्रसाद मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नव्हती। पण तरीही प्रसाद त्यांच्या समोर आला आणि म्हणूनच हा अनुभव त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला। त्यांनी तो प्रसाद घेतला, महाराजांचे आभार मानले आणि तिथून परत निघाल्या।
भक्तांनो, आपण अनेक वेळा देवाकडे मोठमोठ्या गोष्टी मागतो, पैसा मागतो, सुख मागतो, आरोग्य मागतो, समस्या दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करतो. पण कधीकधी आपल्या मनातली अगदी छोटीशी इच्छा देखील देवापर्यंत पोचवते. या अनुभवातही तेच दिसून येते. एका आईच्या मनात आपल्या मुलाला महाराजांचा प्रसाद मिळावा एवढीच इच्छा होती आणि महाराजांनी त्या भक्तीचा मान ठेवला. म्हणूनच म्हणतात, महाराजांवर विश्वास ठेवा. भक्ताच्या मनातील भावना महाराजच जाणतात. श्री गजानन महाराजांच्या भक्तासाठी प्रसाद म्हणजे केवळ गोड पदार्थ नाही, तो कृपेचे प्रतीक आहे. महाराजांच्या चरणी मिळालेला प्रसाद म्हणजे मनाला समाधान देणारी गोष्ट. या अनुभवातही प्रसाद मिळाल्यानंतर त्यांच्या मनातील नाराजी आनंदात बदलली आणि त्यांच्या मनात महाराजांबद्दलची श्रद्धा आणखी दृढ झाली. त्या म्हणतात, महाराजांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यातील अनेक कामे व्यवस्थित होत गेली आणि अडलेली कामेही महाराजांचे नाव घेतल्यावर पूर्ण होत गेली. कधी ते आपल्याला एखाद्या माणसाच्या रूपाने मदत करतात, कधी एखाद्या योग्य वेळी मिळालेल्या संधीच्या रूपाने, कधी एखाद्या संकटातून बाहेर काढतात आणि कधी फक्त एका छोट्याशा प्रसादाच्या माध्यमातूनही आपली उपस्थिती जाणवून देतात. म्हणूनच श्री गजानन महाराजांचे भक्त म्हणतात, महाराजांवर श्रद्धा ठेवा. महाराज आपल्या भक्ताला एकटे कधीच सोडत नाहीत आणि महाराजांच्या सर्व भक्तांच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद नांदो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हालाही श्री गजानन महाराजांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये गण गण गण